नमस्कार सर्वांना. महाराष्ट्रामध्ये कोविड-19ची परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्याला इयत्ता 10वीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आणि त्याचा प्रादुर्भाव वाढत निघाल्यामुळे महाराष्ट्र शासनाला 10वीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या. त्याचं कारण विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही महत्त्वाची होती आणि त्यामुळं हा निर्णय घेतला गेला. परीक्षा रद्द केल्या तरी मुलांना पुढच्या शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, त्यांना त्यांच्या हातामध्ये इयत्ता 10वीचा निकाल मिळावा या उद्देशाने आपण SCRT या संस्थेनं मूल्यमापन कसं असावं 10वीचं याच्या संदर्भातला शासन निर्णय महाराष्ट्र शासनानं 28 मे रोजी जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्य मंडळाकडे जबाबदारी आली की हा निकाल कसा तयार करावा. मित्रांनो, 10वीचा नियमित जेव्हा परीक्षा होत असत त्यावेळा 10वीचा निकाल करण्याची वेळ आपल्यावर येत नसे. फक्त अंतर्गत मूल्यमापन यांचे जे काही गुण असतील किंवा श्रेणीच्या संदर्भातलं काही कामकाज असेल याबाबत आपण कामकाज करत होता आणि बाकी सर्व मूल्यमापनाची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी ज्या लेखी परीक्षा दिलेल्या असतील ते पेपर तपासणी करून त्याचं गुणदान डायरेक्ट आपल्या मंडळाकडे यायचं आणि मंडळ त्याच्या आधारे निकाल तयार करायचा आणि घोषित करायचं. पण अशा प्रकारची नेहमीप्रमाणे परीक्षा झालेली नसल्यामुळे मूल्यमापनासाठी वेगळ्या प्रकारची प्रक्रिया आपल्याला करावी लागली आणि तशा प्रकारचा शासन निर्णयही जाहीर केलेला आहे. या शासन निर्णयाचं अवलोकन केल्यानंतर आपल्याला निश्चितपणे काही गोष्टींचं ज्ञान झालंही असेल, पण तरीसुद्धा याचं तपशीलवार निकाल कसा तयार करावा, मूल्यमापन कसं तयार करावं याबाबत अनेक मुख्याध्यापकांच्याकडून शिक्षकांच्याकडून अनेक वेळा विचारणा करण्यात येत होती आणि त्यामुळे SSC बोर्डानं या 10वीच्या निकालाच्या संदर्भामध्ये तपशीलवार अशा प्रकारचं एक परिपत्रक निर्गमित केलेलं आहे आणि या परिपत्रकाच्या आधारे आता इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचं गुणदान योजना तयार होणार आहे आणि या गुणांच्या आधारे आपल्याला 10वीचा निकाल जाहीर करायचा आहे. आपल्याला माहीत आहे की यावेळी मूल्यमापनाची योजना तयार करताना इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी या दोन्ही वर्गाचा विचार करण्यात आलेला आहे. 9वीच्या वर्गासाठी 50% वेटेज दिलेलं आहे आणि 10वीच्या वर्गासाठी 50% वेटेज दिलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी जवळजवळ शाळा भरत होत्या आणि फेब्रुवारीच्या दरम्यान सर्वसाधारणपणे आपल्याकडे प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे आपल्याला शाळा बंद कराव्या लागल्या, पण परीक्षा घेता आली नाही. पण तरीसुद्धा जूनपासून ते लॉकडाऊन होईपर्यंतच्या कालावधीत 9वीचं अध्यापन झालेलं होतं, काही मूल्यमापन झालेलं होतं आणि म्हणून त्या मूल्यमापनाचा आधार अधिक याही वर्षी जूनपासून शाळा सुरू झाल्यानंतर काही कालावधी शाळा प्रत्यक्ष सुरू राहिल्या आणि त्यानंतर त्या बंद झाल्या. परंतु या दोन्हीही वर्षी आपण ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था केली. त्याच्यामध्ये TV चॅनेल्स असतील, Google क्लासरूम असेल, दीक्षा ॲपच्या संदर्भातलं मार्गदर्शन असेल, ऑनलाईन क्लासेस काही होते, अशा विविध माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगानं यावर्षी सुद्धा 10वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी झाली होती. परंतु आपल्याला ही परीक्षा पहिल्यांदा पुढे ढकलावी लागली आणि त्यानंतर आपण या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आता हा निकाल तयार करायचा आहे आणि म्हणून आम्ही आज या प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे. या प्रशिक्षणामध्ये शासन निर्णयामधल्या सगळ्या नमूद बाबीवर आपल्याला याचं मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि या मार्गदर्शनामध्ये मला वाटतं की आपल्या सर्व आतापर्यंतच्या शंका आहेत त्या दूर होतील. कदाचित आपल्याला असंही वाटेल की आता 10वीचा निकाल तयार करायची काय अडचण आहे किंवा 9वीचा निकाल करण्यासाठी फारशी काही अडचण नाही. परंतु आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे की 10वीचा निकाल करताना किंवा त्याचे प्रोसेसिंग करताना
शाळांचा किंवा शिक्षकांचा सहभाग असायचा नाही आणि मंडळाच्या प्रणालीद्वारे तो निकाल तयार केला जायचा. परंतु आता आपल्याला जो काही आपण मूल्यमापनाच्या शासन निर्णयानुसार मूल्यमापन करणार आहात ते कोणत्या नमुन्यामध्ये करायचं, कशा प्रकारे करायचं, ते केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक शाळेच्या ठिकाणी एक निकाल समिती असेल. ती निकाल समिती त्याचं परीक्षण करेल आणि तो निकाल नियमन करेल आणि तो निकाल फायनल करेल, अंतिम करेल आणि त्याच्यामध्ये स्वाक्षरी होतील. आणि मग त्यानंतर जे काही तुम्ही प्रोफॉर्म्यामध्ये अंतिम निकाल केलेला आहे तो आपल्याला मंडळाच्या प्रणालीवर भरावा लागेल. त्यामुळे या निकालासाठी मंडळानं स्वतंत्र प्रणाली तयार केलेली आहे आणि त्या प्रणालीमध्ये तुम्हाला हा निकाल भरावा लागेल. आणि म्हणून तो निकाल कसा भरावा किंवा जे काही वेगवेगळे निकाल करण्याचे तक्ते आहेत ते तक्ते कसे तयार करावेत या संदर्भातलं सगळं प्रशिक्षण मित्रांनो आपल्याला या प्रशिक्षणामध्ये मिळणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा आपण विचार करणं आवश्यक आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे. मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी एकत्र बसून त्याच्यावर चर्चा करणं अपेक्षित आहे आणि निर्दोषपणे हा निकाल कसा करता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. 9वीचे आणि 10वीचे तुमच्या स्तरावरचे गुण त्याच्यामध्ये द्यावयाचे असल्यामुळे आपण जे काही हे गुण देणार आहात ते आतापर्यंत आपण जे काही अध्यापनाचं काम केलेलं असेल, मूल्यमापनाचं काम केलेलं असेल त्याच्यावर आधारित वस्तुनिष्ठपणे आपण हे गुणदान करायचं आहे आणि तेही या परिपत्रकामध्ये आणि शासन निर्णयामध्ये दिलेल्या सर्व निकषानुसार करायचं आहे. आणि म्हणून या सर्व बाबी आपल्याला समजून घेण्याची गरज आहे आणि म्हणून हा प्रशिक्षणाचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. कदाचित प्रशिक्षणातून बऱ्याचशा गोष्टी समजतील, काही समजणार नाहीत. बऱ्याच वेळा एकमेकाशी चर्चा केल्यानंतर त्यातल्या गोष्टी समजतील. परंतु हे प्रशिक्षण आपण यूट्यूब चॅनेलवरून SSC बोर्डाच्या देत असल्यामुळे हे यूट्यूबला नेहमी उपलब्ध राहणार असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्या मुद्द्यासंदर्भात शंका येत असेल तर तुम्ही यूट्यूबवर जाऊ शकता, पुन्हा हे सगळं प्रशिक्षणाचं पाहू शकता आणि जिथं तुम्हाला अडचण आहे त्याचं स्पष्टीकरण घेऊ शकता. पण तरीसुद्धा जर काही झालं नाही तरी तुम्ही अन्य सहकार्याशी बोलू शकता, अन्य शाळांशी बोलू शकता आणि हेही शक्य झालं नाही तर प्रत्येक विभागीय मंडळामध्ये आम्ही हेल्पलाईन तयार करतोय आणि त्या ठिकाणी तुम्हाला येणाऱ्या शंकाचं निरसन करण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करणार आहोत. त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमच्या शंकांचं निरसन करू शकता. याशिवाय बोर्डाच्या संकेतस्थळावर आम्ही हे जे काही आजचं प्रशिक्षण आहे ते सुद्धा आपण त्याचा व्हिडिओ बोर्डाच्या संकेतस्थळावर ठेवू. त्याचप्रमाणे FAQची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला काही शंका आली तर तुम्ही प्रश्न विचारलेत तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची तरतूद सुद्धा आम्ही करत आहोत. जे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स तुम्हाला जे असे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नाचं उत्तर FAQ मध्ये देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे तुम्ही संकेतस्थळावर जाऊ शकता आणि तिथेही जाऊन पाहू शकता की आपल्या मनात जो प्रश्न आहे तो तिथं आहे का आणि त्याचं उत्तर आहे का. त्यामुळे अशा प्रकारे मंडळाने या माध्यमातून सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत आणि त्याचं एक समग्र असं वेळापत्रक तयार केलेलं आहे. तेही परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे आणि मला वाटतं त्या वेळापत्रकामध्ये जो काही कालावधी दिलेला आहे हा शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि विविध घटकाशी चर्चा करून ठरवलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की तेवढ्या कालावधीमध्ये आपल्याला हा निकाल तयार करता येऊ शकतो आणि त्यानंतर मंडळाच्या पोर्टलवर आपल्याला तो भरता येईल. आता मंडळाच्या पोर्टलवर भरताना सुद्धा तो निकाल कसा भरावा, काय करावं याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला अनेक शंका येण्याची शक्यता आहे, अडचणी येण्याची शक्यता आहे. म्हणून मंडळ संकेतस्थळावर निकाल भरताना म्हणजेच जो निकाल तुम्ही तयार केलेला आहे आणि निकाल समितीनं तो फायनल केलेला आहे ते गुण भरताना पोर्टलवर भरताना तो कसा भरावा या संदर्भातला सुद्धा एक व्हिडिओ आम्ही तयार करत आहोत आणि त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला तोही यूट्यूब चॅनेलवर आम्ही
ठेवू की ज्याच्या आधारे तुम्हाला झालेला निकाल जो तयार आहे तो जी काही मुदत दिली असेल त्या मुदतीमध्ये तुम्ही मंडळाच्या पोर्टलवर अपलोड करू शकता. तर या पद्धतीनं सर्वसाधारणपणे स्वरूप या प्रशिक्षणाचं असेल. मला माहिती आहे मित्रांनो, कोविडची परिस्थिती आहे, पण आता थोडीशी त्याच्यातली तीव्रता कमी होत आहे. मला हेही माहिती आहे की 15 जूनपासून शाळा सुरू होत आहेत आणि त्याच्या अगोदर हा सगळा सुट्टीचा कालावधी आहे. पण आपल्याला एका गोष्टीचा विचार केला पाहिजे, तो म्हणजे विद्यार्थी हिताचा. आज विद्यार्थ्याचं गेले वर्षसुद्धा बरंचसं आपण म्हणू शकतो की त्यांचा लर्निंग लॉस झालेला आहे. आणि मग 10वी नंतर त्याला ज्या ज्या ठिकाणी पुढे जायचं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा आपल्याला निकाल लवकरात लवकर जाहीर करायचा आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हा जो निकाल आहे हा दिलेल्या वेळापत्रकानुसार आपण पार करावा. त्याच्यासाठी थोडं जादा कष्ट घ्यावं लागेल. पण मित्रांनो, माहिती आहे की आपण सर्वजण विद्यार्थ्यासाठी आहोत. विद्यार्थ्याचं हित हेच आपलं हित आहे आणि विद्यार्थ्याच्या हितासाठी किंवा विद्यार्थी आहेत म्हणून तुम्ही आम्ही आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपल्याला जितक्या लवकर निकाल पूर्ण करता येईल त्यासाठी आपण कष्ट घेण्याची गरज आहे. जेव्हापासून शासन निर्णय निर्गमित झाला तेव्हापासून राज्य मंडळानं सुद्धा कंटिन्युअसली जवळजवळ 8 दिवस या शासन निर्णयाच्या आधारे तुमच्यापर्यंत सूचना देण्यासाठी कोणत्या सूचना आवश्यक आहेत आणि त्या तुम्हाला सहजपणे कसं भरता येईल, जास्तीत जास्त कॉम्प्लिकेटेड कसं होणार नाही, याचं कारण असं आपल्याकडे नियमित विद्यार्थी आहेत, रिपीटर विद्यार्थी आहेत, खाजगी विद्यार्थी आहेत, तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी आहेत, दिव्यांग विद्यार्थी आहेत आणि या प्रत्येकाच्या बाबतची मूल्यमापनाची पद्धती वेगवेगळी आहे. या सर्व बाबीचा विचार करून आम्ही निकष ठरवलेले आहेत, प्रपत्र ठरवलेली आहेत आणि ती आवश्यक अशी आहेत. त्यामुळं ही प्रपत्र आपण निकालाची व्यवस्थित भरली, अचूकपणे भरली तर मला वाटतं की विद्यार्थ्यांना आपण योग्य प्रकारचा न्याय देऊ शकू आणि जितक्या लवकर आपण या वेळापत्रकानुसार जर आपण त्याची पूर्तता केली तर निकाल सुद्धा लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी मंडळाला ते शक्य होईल आणि त्यासाठी आपण सहकार्य करावं. आपण आपल्याला येणाऱ्या अडचणीसाठी मंडळ सदैव तयार आहे. तेव्हा ज्या काही अडचणी येत असतील त्या हेल्पलाईनद्वारे आपल्या सोडवल्या जातील, FAQद्वारे आपल्याला सोडवल्या जातील आणि म्हणून आपल्याला इतक्या कालावधीमध्ये विशेषतः कोविडच्या कालावधीमध्ये अनेक संकटांना सामोरं जावं लागलं असलं तरी शासनानं आणि मंडळानं विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीनं या मूल्यमापनाचा निर्णय घेतला आणि त्याच्या आधारे विद्यार्थ्याच्या हातामध्ये 10वी नंतरचं मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट मिळणार आहे. म्हणून आपण दिलेली वेळापत्रकाची मर्यादा पाळावी आणि आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारचं निवेदन मंडळामार्फत अध्यक्ष या नात्याने मी आपल्याला करतो आणि तशा प्रकारचं सहकार्य आपण द्याल अशी आशा बाळगतो. धन्यवाद. नमस्कार, मी महेंद्र गणपुले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना या माध्यमातून सुधारित मूल्यमापन पद्धती आणि प्रत्यक्ष कामकाज कसं करायचं याच्या संदर्भातल्या सूचना देण्यात येत आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की 28 मेच्या शासन निर्णयानुसार सुधारित मूल्यमापन पद्धती आपणापर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही कशी करायची त्याच्या संदर्भातील एक अधिकृत परिपत्रक राज्य मंडळानं प्रसिद्ध केलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी आवश्यक ज्या काही परिशिष्टांची गरज होती ती सर्व परिशिष्ट देखील आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहेत. यापूर्वीच आपल्याला सूचना दिलेली की सर्व परिशिष्ट प्रिंटआउटच्या स्वरूपातून आपल्यासमोर असतील आणि त्याच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष कामकाज समजून घेणार आहोत. या मूल्यमापनातील सर्वात मोठा जो गट आहे तो आहे नियमित विद्यार्थी. याचाच अर्थ इयत्ता 9वीतून 10वीमध्ये आलेले आणि बोर्डाच्या परीक्षेला पहिल्यांदाच प्रविष्ट होणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं मूल्यमापन कसं करायचं. या मूल्यमापनामधला सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो आहे याचा पॅटर्न. तो पॅटर्न आहे 50 अधिक 30 अधिक 20 या पद्धतीने आपण मूल्यमापन करणार आहोत. 50 गुण हे त्याच्या गतवर्षीच्या 9वीच्या वार्षिक निकालाच्या आधारे आपण घेणार आहोत. 30 गुण हे या वर्षीच्या 10वीच्या लेखी मूल्यमापनाच्या आधारे घेणार आहोत आणि 20 गुण हे प्रचलित अंतर्गत मूल्यमापन जी पद्धती आहे त्या पद्धतीनुसार आपण घेणार आहोत. या पद्धतीने हे सर्व कामकाज करत असताना प्रत्यक्ष गुणतक्ते कसे भरायचे याची माहिती आपल्याला नंतरच्या टप्प्यामध्ये दिली जाईल. परंतु काही महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या आपण पहिल्यांदा समजून घेऊयात. ही सर्व
कार्यवाही आपल्याला नियमित विद्यार्थ्यांसाठी कशी करायची आहे ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया. यामध्ये इयत्ता 9वीचा जो निकाल आहे तो निकाल आपल्यासमोर असेल. या निकालामध्ये आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचे विषयाने जे गुण मिळालेले आहेत त्या विषयांचं योग्य त्या पद्धतीनं वर्गीकरण तयार करणं आवश्यक आहे आणि ते वर्गीकरण कसं करायचं ते आपण उदाहरणांच्या मदतीने बघणार आहोत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा या ठिकाणी मी स्पष्ट करतोय. ते म्हणजे आपल्याला 9वीचं जे मूल्यमापन झालेलं आहे प्रत्येक विषयाचं 3 भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र किंवा ज्या ठिकाणी संयुक्त असेल त्या ठिकाणी 50+50 2 भाषांचं. अशा पद्धतीने 100 मार्कांचं परिपूर्ण मूल्यमापन आपल्या शालेय स्तरावरती निकाल पत्रकामध्ये नोंद आहे. याचाच आधार घेऊन परंतु काही तांत्रिक बाबींच्या कारणासाठी त्याच्यामध्ये योग्य तो बदल करून किंवा सुधारित त्याच्याच आधारे डाटा तयार करून आपल्याला प्रत्यक्ष काम करायचं आहे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी सूचना आहे ती सूचना आपल्या सर्वांच्या माहितीसाठी आहे. 9वीला प्राप्त जे गुण आहेत हे प्राप्त गुण आपल्याला ऑनलाईन भरताना जसेच्या तसे भरायचे आहेत. त्याचं राज्यमंडळ पातळीवरती 50मध्ये रूपांतर करण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे 50मध्ये रूपांतर करण्याची कुठलीही प्रक्रिया आपल्याला करायची नाही. ज्या ठिकाणी रूपांतराची प्रक्रिया करण्याची गरज पडणार आहे त्याच्याबद्दल मी एक उल्लेख करतो आहे. तो उल्लेख असा आहे की आपण सर्वसाधारणपणे विषम संख्येला भागल्यानंतर जे अपूर्णांकामध्ये उत्तर येतं त्या अपूर्णांकाच्या उत्तराच्या आधारे आपण त्याचं पुढच्या डिजिटमध्ये रूपांतर करण्यासाठी एक नियम वापरतो. तो म्हणजे 0.5च्या पुढे गेलं तर पुढच्या पूर्णांकामध्ये रूपांतर करतो. 0.5पेक्षा कमी असेल तर ते आपण सोडून देतो. पण तसं आपल्याला इथं करायचं नाहीये. उदाहरणार्थ 13 जर आपल्याला गुण असतील तर ते 13 गुण जसेच्या तसे येतील आणि 13.1 पासून 13.99 पर्यंत कोणताही अपूर्णांक जरी आला तरी त्याचे गुण हे 14 मध्ये रूपांतरित होतील. हा एक महत्त्वाचा बदल किंवा या व्यवस्थेतील नियम लक्षात ठेवायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला नोंदी करायची आहे. काही उदाहरण आपण बघूयात. प्रथम भाषेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला 68 गुण मिळालेले आहेत. या 68 गुणांचं आपल्याला 2ने भागल्यानंतर 34 गुणांमध्ये रूपांतर होणार आहे. हा साधा विषय आहे. दुसऱ्या एका भाषेमध्ये 77 गुण मिळालेले आहेत. 77 भागिले 2 38.5 येणार आहेत. या 38.5चं पूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर ते 39 मध्ये होणार आहे. अतिशय नेहमीच्या पद्धतीने आपण 2ने भाग दिल्यानंतर येणारी किंमत आपल्याला नोंदवायची आहे. अशाच पद्धतीने संयुक्त भाषांच्या बाबतीमध्ये 50-50 मार्कांपैकी जे प्राप्त गुण आहेत त्याचं 2ने भागल्यानंतर जे येणाऱ्या किमती आहेत त्या किमती त्या पद्धतीनं आपल्याला नोंद करायच्या आहेत. याच्यामध्ये फारशी कोणतीही पूर्णांकामध्ये अपूर्णांकाची राऊंडअप करण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही. हीच पद्धत गणित, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि दिव्यांग जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी लागू असणाऱ्या विषयांसाठी आपल्याला वापरायची आहे. त्यानंतर NSQF मध्ये हिंदी आणि सामाजिक शास्त्रे या विषयांचा पर्याय घेऊन काही विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट होतात. त्यांच्यासाठी सुद्धा 100 गुणांची परीक्षा आहे. त्याच्यामध्ये प्राप्त गुण 82 आहेत. त्याला 2ने भागल्यानंतर 81 येणार आहे. 67 गुण असतील तर त्याला 2ने भागल्यानंतर 33.5 येईल. त्याचं रूपांतर 34 मध्ये होणार आहे. नेहमीच्या आपल्या 0.5च्या पद्धतीनं पुढच्या डिजिटमध्ये आपण त्याचं रूपांतर करणार आहोत. सवलतीच्या गुणांसह जे उत्तीर्ण होणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. हा सवलतीच्या गुणांचा यापूर्वीचा 9वीच्या निकालाचा आपण संदर्भ घेणार आहोत. त्यावेळी 9वीचे गुण विचारात घेताना त्याचे प्राप्त गुण उत्तीर्ण होण्याच्या मर्यादेपेक्षा कमी असतील तर त्या परिस्थितीमध्ये आपण त्याला मंडळ नियमावलीच्या आधारे जी मर्यादा आहे त्या मर्यादेपर्यंत ग्रेस मार्क सवलतीचे गुण देतो. आपण या निकालाचा विचार करत असताना त्याचे प्राप्त गुण उदाहरणार्थ 27 आणि त्या 27 मध्ये आपण 7 गुणांची त्याला सवलत दिलेली आहे. एकूण गुण 35 झाले. त्या 35च्या आधारे आपण त्याची त्या विषयातली प्राप्त गुण काढणार आहोत. याचाच अर्थ 35 भागिले 2 ते येतील 17.5 आणि त्याचं पूर्णांकामध्ये रूपांतर होईल 18. याचाच अर्थ सवलतीचे गुण घेऊन जे विद्यार्थी 9वी मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचे प्राप्त गुण काढत असताना मूळ गुण अधिक सवलतीचे गुण यांच्या दोन्हींची बेरीज केल्यानंतर जी किंमत येणार आहे त्या किमतीला 2ने भागल्यानंतर येणारे जे उत्तर आपल्या फॉर्म्युलानुसार आहे त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्याचे गुण आपल्याला नोंदवावे लागणार आहेत. याच पद्धतीने 50-50 मार्काचे 2 पेपर असतील तर त्या ठिकाणी सुद्धा त्याचे 13 मार्क एका विषयाचे आहेत, 12 मार्क दुसऱ्या विषयाचे आहेत आणि 10 गुण ग्रेस मार्काचे आहेत. तर या
केसमध्ये सुद्धा त्या 13 गुणांमध्ये 5 गुण ग्रेसचे मिळवले, त्याचे झाले 18. आणि दुसरा जो विषय आहे त्याच्यामध्ये ग्रेस गुण जे मिळालेले आहेत ते त्याच्यामध्ये मिसळायचे आहेत, म्हणजे ग्रेस गुण न वगळता आपल्याला या गुणांची नोंद करायची आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. हाच नियम आहे ग्रुप पासिंगच्या बाबतीमध्ये. आपल्याला माहिती आहे गणित आणि विज्ञान यांच्या एकूण बेरजेमध्ये प्राप्त गुण जे आहेत ते 52 गुण पूर्वीच्या पद्धतीनुसार होते, आताच्या नियमानुसार 35 गुण. हे 35 गुण जर त्या विद्यार्थ्याला ग्रेस गुणांसहित मिळाले असतील तर त्या ग्रेस गुणांसहित त्याची बेरीज करायची आणि त्याला 2ने भागल्यानंतर येणारी किंमत ही त्याच्या प्राप्त गुणांसाठी गृहीत धरायची आहे. भाषा विषयांचा एकत्रितचा नियम आणि गणित विज्ञानचा एकत्रितचा नियम म्हणजे 3 भाषांचा 3 भाषा मिळून 300 पैकी 105 गुण त्याच्यासाठी सुद्धा दिलेले सवलतीचे गुण त्याच्या बेरजेमध्ये धरायचे आहेत. सगळ्याच उदाहरणामध्ये आपल्याला हे सवलतीचे गुण गृहीत धरून गुणदान करायचं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आत्ताच मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे 9वीचे जे गुण आहेत हे 9वीचे गुण आपल्याला जसेच्या तसे 100च्या स्वरूपामध्ये तिथं नोंद करायचे आहेत आणि त्याचं बोर्ड सिस्टीममध्ये रूपांतर 50 गुणांमध्ये होणार आहे. परंतु याच्यामधला एक महत्त्वाचा भाग आपल्याला सांगतो आहे. तो महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याकडं मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा संयुक्तमध्ये हिंदी, संस्कृत यांचं प्रत्येकी 100 किंवा 50 अधिक 50 100 असं रूपांतर उपलब्ध आहे. ते तसंच्या तसं नोंद करायला आपल्याला काही अडचण नाही. परंतु विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्रे याच्यामध्ये भाग 1 आणि भाग 2 अशा 2 विभागांपासून हा विषय तयार झालेला आहे. याचं मात्र गुणदान करत असताना मागच्या वर्षीच्या 9वीच्या निकालाचं वैशिष्ट्य असं आहे की प्रथम सत्राचे 100 गुण, द्वितीय सत्राचे फक्त अंतर्गतचे 20 गुण आणि त्या 120चं रूपांतर आपण 200 मध्ये केलं होतं आणि त्याचं पुन्हा भागिले 2 करून 100 मध्ये रूपांतर केलं होतं. इथं मात्र आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते म्हणजे इयत्ता 9वीच्या प्रथम सत्रमधील लेखी गुण 80 त्याचे 2 भाग प्रत्येकी 40 प्रमाणे आणि अंतर्गत 10-10 हे गुण आणि द्वितीय सत्राचे प्रत्येकी अंतर्गत 10-10 गुण याच्या स्वतंत्र नोंदी करायच्या आहेत आणि प्राप्त गुण जे आहेत हे प्राप्त गुण आपल्याला भाग 1 आणि भाग 2 विज्ञानाच्या बाबतीमध्ये, गणिताच्या बाबतीमध्ये भाग 1 आणि भाग 2 आणि तसंच सामाजिक शास्त्रामध्ये भाग 1 आणि 2 याच्यामध्ये करायचं आहे. याच्यासाठी शिक्षकांच्या पातळीवरती या सर्व गुणयाद्या बायफर्गेशन करून आपल्याला तयार कराव्या लागतील, कारण त्याची नोंद परिशिष्टामध्ये आपल्याला सविस्तरपणे करायची आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या पद्धतीनं पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर यामध्ये सुद्धा 9वीचे जे प्राप्त 100 पैकी गुण आहेत त्यांचं 50 मध्ये रूपांतर होईल. इयत्ता 10वीच्या अंतर्गत मूल्यमापनाचं 30 मार्कांचं कामकाज जे पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये पर्याय आपल्याला शासन निर्णयामध्ये दिलेले आहेत आणि राज्य मंडळाच्या परिपत्रकामध्ये दिलेले आहेत. त्याचे 3 पर्याय आपल्याकडे आहेत. 30 गुणांचं मूल्यमापनाचा पहिला पर्याय आहे, जर शालेय स्तरावरती सराव परीक्षा झालेली असेल 80 गुणांची तर त्या 80 गुणांचं रूपांतर आपल्याला 30 मध्ये करायचं आहे. हा पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2 आहे, जर सराव परीक्षा झाली नाही परंतु चाचणी परीक्षा झाली की जी साधारणपणे 20 गुणांची असते तर या 20 गुणांच्या प्राप्त गुणांचं आपल्याला 30 मध्ये रूपांतर करायचं आहे. पर्याय क्रमांक 1 सराव परीक्षा पूर्ण 80 गुणांचं 30 मध्ये रूपांतर. पर्याय क्रमांक 2 चाचणी परीक्षा 20 गुण, या 20 गुणांचं 30 मध्ये रूपांतर. आणि पर्याय क्रमांक 3 किंवा क याच्यामध्ये जर कोणत्याही कारणास्तव सराव परीक्षा झालेली नसेल, चाचणी परीक्षा झालेली नसेल किंवा परीक्षा आयोजनामध्ये विद्यार्थी अनुपस्थित असेल, विद्यार्थी सहभागी झालेला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना परिपत्रकामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे गृहकार्य, स्वाध्याय, MCQ जे आपल्याला वेगवेगळे मूल्यमापनाचे तंत्र सांगितलेले आहेत त्या तंत्रांच्या माध्यमातून हे मूल्यमापन त्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं पूर्ण करून घ्यायचं आहे आणि त्या 30 गुणांची नोंद आपल्याला परिशिष्टामध्ये करायची आहे. आणि शेवटचा भाग आहे अंतर्गत मूल्यमापन. अंतर्गत मूल्यमापनासंदर्भामध्ये जी आपली प्रचलित पद्धती आहे या प्रचलित पद्धतीमध्ये काही सुधारित सूचना आपल्याला मार्च महिन्यामध्ये 25 मार्चच्या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत. या परिपत्रकाचा आधार घेऊन आपण भाषा विषय असतील, गणित असेल, विज्ञान असेल, सामाजिक शास्त्र असेल, या सर्व घटकांमध्ये जे 20 गुणांचं अंतर्गत मूल्यमापन केलेलं आहे त्या 20 गुणांपैकी प्राप्त गुण जे विद्यार्थ्याचे आहेत ते प्राप्त गुण त्या विद्यार्थ्याच्या
परीक्षा क्रमांकासमोर आपल्याला नोंदवायचे आहेत. अशा पद्धतीने 3 कॉलम आपल्याकडे आहेत. 9वीचे प्राप्त 100 गुण आपण भरायचे आहेत. त्याचं रूपांतर 50 मध्ये मंडळ स्तरावरती होईल. दुसरा भाग आहे 30 गुण लेखी, त्याची नोंद आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आणि शेवट अंतर्गत मूल्यमापन 20 गुण. अशा पद्धतीनं 50 अधिक 30 अधिक 20 एकूण 100 गुणांचं प्रत्येक विषयाचं मूल्यमापन या ठिकाणी होईल. त्याचबरोबर आपले जे श्रेणी विषय आहेत, या 3 श्रेणी विषय याच्यामधील 2 श्रेणी विषय कंपल्सरी आहेत आणि एक ऑप्शनल आहे. अशा पद्धतीने या 3 श्रेणी विषयांचं जे काही आपलं प्रचलित पद्धतीने मूल्यमापन आहे, त्या प्रचलित पद्धतीने मूल्यमापनाच्या प्राप्त श्रेणी या आपल्याला परिशिष्टामध्ये नोंद करायच्या आहेत. अशा पद्धतीनं ही सर्व मूल्यमापन पद्धती आपल्या डोळ्यासमोर जर आपण ठेवली तर सर्व विषयांच्या बाबतीमध्ये आपण जे काम पूर्ण आहे त्याचं रूपांतरण, जे काम पूर्ण नाही त्याचं ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं पूर्तता करून घेणे आणि अशा पद्धतीनं कुठलाही विद्यार्थी मूल्यमापन प्रक्रियेपासून वंचित न राहता त्याचं मूल्यमापन परिपूर्ण करणं ही जबाबदारी आणि त्याचा आपल्याला मार्गदर्शन शासन निर्णय आणि राज्य मंडळाच्या परिपत्रकातून केलेला आहे. त्या पद्धतीने हे सर्व मूल्यमापन करायचं आहे. आता मगाशीचा उल्लेख केल्याप्रमाणे पर्याय अ पूर्ण आहे सराव परीक्षेचा किंवा पर्याय ब चाचणी परीक्षेचा. हा जर पर्याय त्यांचा पूर्ण झालेला असेल तर क या गटाकडे जाण्याची आवश्यकता नाही. ज्यांचा पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 2 पूर्ण नाही त्यांनीच पर्याय क्रमांक क म्हणजे त्यांच्याकडून या वेगवेगळ्या साधन तंत्र सराव चाचणी स्वाध्याय गृहकार्य प्रकल्प याच्या माध्यमातून कामकाज पूर्ण करून घेणं अशा पद्धतीनं ही कार्यपद्धती आपल्याला पूर्ण करायची आहे. आता या सर्व प्रक्रियेमधील काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचं आपण अवलोकन केलेलं आहे आणि त्याचं प्रत्यक्ष काम आपल्याला जे करायचं आहे त्या प्रत्यक्ष कामाची माहिती आपण घेणार आहोत. एकूण नियमित विद्यार्थ्यांमध्ये 5 प्रकारच्या व्हरायटी असतील असं आपण म्हणूयात. पहिला प्रकार आहे 3ही भाषा 100 गुणांच्या असणारा. दुसरा प्रकार आहे संयुक्त म्हणजेच 50-50 गुणांच्या 2 भाषांचा. त्यानंतर तिसरा पर्याय आहे हिंदी विषय वगळून NSQFचा विषय घेतलेले. चौथा प्रकार आहे सामाजिक शास्त्रे वगळून NSQFचा विषय घेतलेले आणि शेवटचा पर्याय आहे दिव्यांग विद्यार्थी. या सर्वांची माहिती आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं बोर्डाकडे कशी पाठवायची आहे त्याच्या अगोदर आपल्याला तक्ते तयार करावे लागतील. ते तक्ते कसे तयार करायचे आणि नंतर ते आपल्याला या ऑनलाईन सिस्टीममध्ये कसे भरायचे याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. ती माहिती या ठिकाणी परिशिष्टाच्या माध्यमातून देणार आहोत. त्यामुळे आपण आता परिशिष्टांच्या मदतीनं ही सर्व माहिती समजून घेऊया. या ठिकाणी परिशिष्ट 1.1 आपल्यासमोर आहे. या परिशिष्टामध्ये शाळेची जी सर्वसाधारण माहिती आहे ती माहिती आपल्याला वर नोंद करायची आहे. आता हे प्रपत्र आहे प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा 100 गुणांसाठी. त्या विषयाचा जो कोड आहे तो कोड आपल्याला नोंदवायचा आहे जो आपण फॉर्म भरताना नोंदवलेला आहे. या ठिकाणी विषय शिक्षकाचं नाव, आपल्या विद्यालयामध्ये विषय शिक्षक या विषयाशी निगडीत जेवढे असतील त्या सर्वांची नावं या ठिकाणी येतील. कारण या ठिकाणी कुठल्याही स्वतंत्र वर्ग शिक्षकाचा उल्लेख आपण करत नाहीये कारण एकूण सर्वच विद्यार्थ्यांचं आपल्याला संकलित काम करायचं आहे. बैठक क्रमांक बोर्डाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. विद्यार्थ्याचं नाव आणि बैठक क्रमांक हा डाटा आपल्याला जी एक्सेल फाईल डाउनलोड करून घेतलेली तिथून कॉपी पेस्ट करून सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता. या ठिकाणी कॉलम क्रमांक 4 आहे 9वीचे अंतिम निकालातील गुण 100 पैकी. मगाशी म्हटल्याप्रमाणे गतवर्षीच्या निकालाच्या आधारे 100 पैकी जे प्राप्त गुण आहेत ते या ठिकाणी नोंदवायचे आहेत. त्याचे भागिले 2 करून जे गुण येतील ते या ठिकाणी 50 पैकीमध्ये रूपांतरित होतील. ॲटो सिस्टीममध्ये आपल्याला मात्र या ठिकाणी प्रत्यक्ष भरायचे आहेत. ऑनलाईनमध्ये आपल्याला हे गुण भरण्याची आवश्यकता नाही. पुढचा भाग आहे 10वीच्या वर्षभरातलं जे अंतर्गत आपण कामकाज करणार आहोत त्या अंतर्गत कामकाजामध्ये प्रथम सत्र किंवा सराव परीक्षा जी झालेली असेल त्यापैकी कोणत्याही उच्चतम प्राप्त गुणांचं या ठिकाणी आपण नोंद करणार आहोत. 80 पैकी जे गुण असतील त्या 80 पैकी गुणांचं आपल्याला रूपांतर करायचं आहे. तिथं प्रत्यक्षामध्ये 80 मार्कांचं प्राप्त गुण लिहायचे आहेत. जर दुसरा पर्याय त्या ठिकाणी दिलेला आहे सराव स्वाध्याय गृहकार्य प्रकल्प यापैकी कोणतेही आपण एक काम करून घेतलेलं असेल तर त्या ठिकाणी त्याची नोंद करायची आहे. आणि रकाना 6 किंवा 7 पैकी जे कुठले गुण तुम्ही धरणार आहोत त्या गुणांचं 30 मध्ये रूपांतर आपल्याला या ठिकाणी नोंद करायचं आहे. जर यापैकी परीक्षा झालेली नसेल तर त्याची नोंद आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे एक कॉलम कुठला तरी आपल्याला 30 मार्कांच्या मध्ये भरलेला असेल, दुसरा कॉलम रिक्त असेल त्याचं रूपांतर 30 मध्ये कॉलम 8 मध्ये आपल्याला दिसेल. अंतर्गत मूल्यमापनाचे आपण दिलेले 20 गुण अशा पद्धतीनं 50 पैकी गुण कॉलम 5 पासून कॉलम 8 मधील
30 मार्कांचं रूपांतर आणि 20 मार्कांचं रूपांतर अंतर्गतचे 20 मार्क अशा पद्धतीनं 100 गुण या ठिकाणी पूर्ण होतील. अशा पद्धतीनं भाषा विषयांचं मूल्यमापन या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसत आहे. दुसरी स्लाईड आहे आपली, दुसरा तक्ता आहे परिशिष्ट 1.2. याच्यामध्ये नियमित विद्यार्थ्यांमधील संयुक्त भाषा ज्यांची आहे त्यांचे गुण आपल्याला या ठिकाणी भरायचे आहे. सर्वसाधारण स्वरूप तेच आहे, फक्त 50+50 अशा पद्धतीनं रचना असल्यामुळं बैठक क्रमांक, विद्यार्थ्याचं नाव आणि बाकीचा डाटा जसाच्या तसा येईल. इथं आपल्याला भाग 1 आणि भाग 2 किंवा संयुक्तमधला पहिल्या भाषा आणि दुसरी भाषा असल्यामुळं 9वीच्या निकालाचे जे गुण आहेत त्याचे प्रत्येकी 50-50 पैकी आपल्याला मिळणार आहेत आणि त्या 50चं रूपांतर भागिले 2 करून 25 मध्ये होणार आहे. ते कॉलम 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, अ आणि ब मिळून. दुसरा टप्पा आहे 10वीच्या मूल्यमापनासंदर्भामध्ये. या ठिकाणी सुद्धा आपण 80 मार्काची जी सराव परीक्षा घेतो तीच 2 भागामध्ये असेल. भाग 1 40, भाग 2 40. त्याचे गुण त्या ठिकाणी लिहायचे आहेत. त्याच्याऐवजी आपण सत्र परीक्षेच्या ऐवजी चाचणी परीक्षा झालेली असेल त्याचे गुण या ठिकाणी नोंदवायचे आहेत. आणि शेवटच्या कॉलममध्ये आपल्याला त्याचं रूपांतर, जर या परीक्षा झालेल्या नसतील तर त्या ठिकाणी निरंक येईल आणि शेवटच्या कॉलममध्ये 30 मार्काचं जर आपण मूल्यमापन केलेलं असेल प्रत्येकी 15 प्रमाण, त्याची नोंद या शेवटच्या 8 नंबरच्या घरामध्ये अ अधिक ब मध्ये येईल. तसंच पुन्हा अंतर्गत मूल्यमापनाचे जे 2 भाग आहेत प्रत्येकी 10 गुणांचे, त्याची नोंद या कॉलममध्ये येईल 9 मध्ये अ आणि ब. आणि त्याचीच पुन्हा मगाशीच्याच पद्धतीनं 50 गुण कॉलम 5 मधून, 30 गुण कॉलम 8 मधून आणि 20 गुण कॉलम 9 मधून एकत्रित होतील आणि 100 गुणांची एकूणात आपल्याला या शेवटच्या कॉलममध्ये पाहायला मिळेल. हे संयुक्त विषयांसाठी आहे. पुढचं परिशिष्ट आपण पाहतोय, हे परिशिष्ट 1.3 हे आपल्या गणित विषयाच्या नोंदी करण्यासाठीच आहे. गणितामध्ये सुद्धा भाग 1 आणि भाग 2 अशा पद्धतीनं आपलं मूल्यमापन आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला नोंदी करायची आहे. गणिताचे गतवर्षीचे भाग 1 आणि भाग 2चे प्रत्येकी बायफर्गेशन 50 गुण जे प्राप्त मिळालेले आहेत त्याच्या नोंदी करायचे आहे. त्याचे रूपांतर 25 मध्ये शेजारच्या कॉलममध्ये येतील. पुढं प्रथम सत्र किंवा सराव परीक्षेचे 80 पैकी परीक्षा घेतली त्याचे भाग 1चे 40, भाग 2चे 40. दुसऱ्या घरामध्ये आहे त्याच्याऐवजी जी परीक्षा आपण आयोजित केली चाचणी परीक्षा तिचे गुण येतील. आणि तिसरा पर्याय आहे आपण वेगळ्या पद्धतीनं गुणदान पद्धती वापरून दोन्हीपैकी कुठलंही जर मूल्यमापन झालेलं नसेल तर त्याचं जे काही 30 गुणांचं आपण भाग 1 आणि भाग 2चं मूल्यमापन केलेलं असेल त्याच्या नोंदी या ठिकाणी 30 पैकीमध्ये येतील. 20 गुण आपल्या अंतर्गत मूल्यमापनाचे आपण दिलेले. पुन्हा कॉलम क्रमांक 5, 8 आणि 9 यांची बेरीज 100 गुणांचं मूल्यमापन या ठिकाणी गणित या विषयाचं आपलं पूर्ण होणार आहे. पुढचा विषय आहे विज्ञान. तक्ता क्रमांक 1.4 या ठिकाणी आपण विज्ञानाची सविस्तर माहिती घेतोय. या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीने आहे. भाग 1 आणि भाग 2 प्रत्येकी 50 गुणांचं मूल्यमापन, त्याचं 25 मध्ये रूपांतर. त्यानंतर सत्र परीक्षा प्रत्येकी 40, त्याच्याऐवजी चाचणी परीक्षा झालेली असेल तर त्याचे प्राप्त गुण त्याचं रूपांतर पुन्हा प्रत्येकी 15-15 गुणांमध्ये असेल. अंतर्गत मूल्यमापन आपल्या पद्धतीने जे केले त्याचे 20 गुण आणि पुन्हा रचना क्रमांक 5, 8 आणि 9 यांची बेरीज शेवटच्या कॉलममध्ये येईल. अशा पद्धतीनं विज्ञानाचं मूल्यमापन हे परिशिष्ट 1.4 मध्ये आपण केलं. परिशिष्ट 1.5 हा आहे दिव्यांग नियमित विद्यार्थ्यांसाठी. या दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं 2 विषय निवडले जातील. शरीरशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हा भाग 1 आणि गृहशास्त्र भाग 2. याचं पुन्हा 9वीचे प्राप्त गुण त्या ठिकाणी नोंदवायचे आहेत. त्याचं रूपांतर शेजारच्या कॉलममध्ये 25 मध्ये. पुन्हा यावर्षीच्या झालेल्या मूल्यमापनातील 30 गुण, सराव चाचणीमधले 30 गुण दोन्हींपैकी एक झालेलं असेल ते, त्याचं रूपांतर पुन्हा शेवटच्या पुढच्या कॉलममध्ये 5 गुणांमध्ये रूपांतर करायचं आहे. 20 गुणांची ही परीक्षा आरोग्याची असेल, 20 गुणांची गृहशास्त्राची असेल. या ठिकाणी गुणदान योजना वेगळ्या पद्धतीची आहे. वरच्या बाजूला आपण दिलेलं आहे 30+30+20+20 अशा पद्धतीने याची गुणदान योजना आहे आणि त्या नोंदींची एकत्रित बेरीज शेवटच्या कॉलममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परिशिष्ट 1.6 या ठिकाणी आहे नियमित दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी. यामध्ये अंकगणित आणि कार्यशिक्षण असे 2 भाग आहेत. त्याचं पुन्हा प्रत्येकी 50 प्राप्त गुण, त्याचं रूपांतर 25 मध्ये. पुन्हा प्रथम सत्र परीक्षेचे 50 गुण प्रत्येकी किंवा चाचणी परीक्षेचे 50 गुण
आणि आपण केलेल्या मूल्यमापनानुसार पुढच्या कॉलममध्ये त्याचं 25मध्ये रूपांतर. अशा पद्धतीनं कॉलम 5 आणि 8 या दोन्हींचं 50+50 एकूण 100 गुणांमध्ये रूपांतर झालेलं आपल्याला दिसेल. परिशिष्ट 1.7 नियमित दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहे. हे ब्रॉडशीट आहे. हे काम करत असताना आपल्याला सविस्तर यादी, त्या विद्यार्थ्याच्या 9वीच्या अंतिम निकालातले 100 गुण, त्याचं रूपांतर, पुन्हा 10वीच्या मूल्यमापनामध्ये लेखी परीक्षा आणि या दोन्हींची 5+8 ची बेरीज आपल्याला संकलित तक्त्यामध्ये द्यायची आहे. त्या त्या विषयांचे हेडिंग कोड आपल्याला दिलेले आहेत. त्या हेडिंग कोडच्या आधारे आपल्याला त्या त्या विषयाचं मूल्यमापन करायचं आहे. पुढचा विषय आहे म्हणजे मूळ विषयातलाच आहे, तो म्हणजे सामाजिक शास्त्रे. 3 भाषा आपण पाहिल्या, गणित पाहिलं, विज्ञान पाहिलं आणि मुख्य विषयामधला 6वा विषय जो आहे तो सामाजिक शास्त्रे. यामध्ये 50+50चं मूल्यमापन आपल्याकडे आहे. परिशिष्ट 1.8 मध्ये आपल्याला त्याची सविस्तर माहिती आहे. इतिहास 50 गुण, भूगोल 50 गुण, 9वीचे प्राप्त, त्याचं रूपांतर 25मध्ये होईल. त्यानंतर आपण लेखी परीक्षा जी यावर्षी घेतली, सराव परीक्षा 40+40, तिचं रूपांतर 30मध्ये करायचे. चाचणी परीक्षा घेतलेली असेल त्या चाचणीचं रूपांतर 30मध्ये करायचं आहे. आणि 6वा आणि 7व्या कॉलममध्ये आपल्याला प्रत्येकी 15-15 गुणांचा तपशील लिहायचा आहे. 20 मार्काचा अंतर्गत मूल्यमापन आहे. पुन्हा रकाना 5, 8 आणि 9 यांची बेरीज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. NSQFच्या संदर्भात जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 80+50+20 अशा पद्धतीनं 150 गुणांची मूल्यमापन योजना आहे. आणि नंतर बोर्डाच्या स्तरावरती या 150चं रूपांतर 100मध्ये करण्यात येणार आहे. याच्यामध्ये 9वीचे 100 गुणांचं 50मध्ये रूपांतर, प्रथम सत्राच्या 80 गुणांचं किंवा प्रकल्प गृहकार्य आपण निवडलेल्या योग्य पर्यायाचं रूपांतर 30मध्ये करायचं आहे. अंतर्गत गुण 20 आहेत आणि प्रात्यक्षिकचे या ठिकाणी 50 गुण आहे. अशा पद्धतीने एकूण 150 गुणांचं मूल्यमापन होईल. त्याचं रूपांतर मंडळाच्या स्तरावरती 100 गुणांमध्ये केलं जाणार आहे. शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे श्रेणी तक्त्याचा. 2 कंपल्सरी आणि 1 ऑप्शनल अशा पद्धतीने 3 श्रेणी विषय आपल्याकडे आहेत. त्यांचे कोड नंबर देखील आपल्याला माहिती आहेत. P1 आरोग्य शिक्षणचा आहे, R7 कला रसवासाचा आहे आणि P2 पासून P5 पर्यंत जे आपण शाळेनं मान्यता घेतलेले विषय आहेत त्या प्रत्येक विषयाची त्या विद्यार्थ्याची शालेय स्तरावरती केलेल्या मूल्यमापनाच्या आधारे जी श्रेणी आहे ती श्रेणी लिहायची आहे. जशी वरच्या बाजूला दिलेली आहे तशी, जी प्राप्त श्रेणी ABCD H यापैकी आणि पुढच्यासाठी ABCD पैकी जी श्रेणी प्राप्त आहे तीच श्रेणी आपल्याला त्या ठिकाणी नोंदवायची आहे. अशा पद्धतीनं नियमित विद्यार्थ्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण आपल्या परिशिष्टामध्ये कसे भरायचे यासंबंधी आपण या ठिकाणी चर्चा केली. यानंतरचा जो भाग आहे तो नियमित विद्यार्थ्यांच्या नंतरचा, तो म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, खाजगी विद्यार्थी, तुरळक विद्यार्थी यासंबंधीचं मूल्यमापन पद्धती यानंतर आपल्यासमोर सादर केली जाईल. अशा पद्धतीनं परिशिष्ट 1 ते 10च्या मदतीनं नियमित विद्यार्थ्यांच्या आपल्या ज्या व्हरायटी आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणांच्या नोंदी कशा पद्धतीनं तयार करायच्या ते परिशिष्टांच्या मदतीने आपण सविस्तरपणे समजून घेतलेला आहे. यानंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे नियमित विद्यार्थ्यांपेक्षा वेगळा. त्याच्यामध्ये पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, खाजगी विद्यार्थी, तुरळक विद्यार्थी या सर्वांचा समावेश आहे. त्याच्या पद्धतीची कार्यपद्धती आपण या पुढच्या सत्रामध्ये समजून घेऊयात. धन्यवाद. नमस्कार, मी प्राचार्य शांताराम यशवंत पोखरकर. या ठिकाणी 28/5/2021च्या शासन निर्णयानुसार इयत्ता 10वीच्या निकालासंदर्भात मंडळ जे काही गाईडलाईन देत आहे त्याबद्दल माझ्यापूर्वी जे वक्ते महेंद्र गणपुले बोलले ते नियमित आणि खाजगी विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलले. मी पुनर्परीक्षार्थींच्या बाबतीत या ठिकाणी यापूर्वी माझे मित्र महेंद्र गणपुले यांनी पहिल्या भागामध्ये असं सांगितलेलं आहे की नियमित विद्यार्थी आणि त्या नियमित विद्यार्थ्यांचं मूल्यमापन 50, 30 आणि 20 अशा पद्धतीने कसं करायचं त्याबद्दल ते बोललेले होते. आता मी मात्र जे तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी आहेत किंवा रिपीटर विद्यार्थी आहेत म्हणजेच पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी एकच विषय घेतलेला होता आणि श्रेणी सुधार
करायचं ठरवलं होतं अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलत आहे. खाजगी विद्यार्थी पण पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, खाजगी विद्यार्थी या बाबतीमध्ये मी या ठिकाणी बोलत आहे. ज्याप्रमाणे नियमित विद्यार्थी आहे त्यांचा जो फॉर्म्युला ठरलेला होता 50-30-20, मग त्याच्यामध्ये 9वीचे काही गुण 50साठी विचारात घेतले गेलेले होते. इथे मात्र तसं होणार नाही आहे. आपण एक उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ 9वीचाच नापास झालेला विद्यार्थी किंवा 8वीचा नापास झालेला विद्यार्थी आहे किंवा 7वीत नापास झालेला विद्यार्थी आहे आणि खाजगी विद्यार्थी म्हणून यावर्षी नोंदणी केलेली असेल, तर त्या विद्यार्थ्याला परीक्षा देताना काय करावं लागेल? त्या विद्यार्थ्याचा जर नोंदणी ही अधिकृत झालेली असेल, त्याला बैठक क्रमांक प्राप्त झालेला असेल, तर त्या विद्यार्थ्याची शेवटची जी इयत्ता आहे, त्या शेवटच्या इयत्तेला त्यामध्ये जे शेवटी अंतिम गुण मिळालेले आहेत ती टक्केवारी घ्यायची आहे. ती 80मध्ये आपण धरणार आहोत आणि 80मध्ये ती धरल्यानंतर 20 गुणांसाठी मात्र आपण ज्या पद्धतीने प्रचलित पद्धतीने 20 गुणांची तोंडी परीक्षा असेल किंवा प्रात्यक्षिक परीक्षा असेल किंवा इतर काही काम असेल ते केलेलं आहे, तसंच ते आपण काम करणार आहोत आणि मग त्याचं एकत्रित मूल्यमापन करताना अशा पद्धतीने करणार आहोत. 80 अधिक 20 बरोबर 100. मग 100मध्ये त्याला किती मार्क मिळाले हे आपल्याला वेगवेगळ्या परिशिष्टांमधून त्याला भरायचं आहे. त्या मार्क आपण बोर्डाच्या बोर्डामध्ये जे भरायचे मार्क आहेत त्याच्यामध्ये भरायचे. ते एक्सेल शीटमध्ये तो भरू शकतो किंवा शाळेने ते भरताना प्रिंटआउट काढून भरलेले असतील तर ते भरायचे. त्याच्या 2 प्रती तयार करायच्या विषय शिक्षकांनी. विषय शिक्षकांनी स्वाक्षरी केल्यानंतर ती प्रत एक प्रत ही वर्ग शिक्षकाकडे द्यायची आहे, एक प्रत ऑफिसमध्ये जमा करायची आणि जमा केलेल्या ज्या प्रती आहेत त्या प्रती आपल्याला बोर्डाने निर्धारित केलेल्या वेळेनुसार किंवा तारखेनुसार आपल्याला ज्या ठिकाणी जमा करायला सांगितले असतील त्या ठिकाणी जमा करायच्या आहेत. मग अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पुनर्परीक्षार्थी असतील, खाजगी विद्यार्थी असेल, तुरळक विषय घेऊन बसलेला विषय असेल, आयसोलेटेड असेल, अशा विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करत असताना परिशिष्टीच्या मदतीने आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी मी परिशिष्टांचं वाचन या ठिकाणी करणार आहे. विद्यार्थीनिहाय तपशील आपल्याला या ठिकाणी गुण जे भरायचे आहेत ते वेगवेगळ्या परिशिष्टांमध्ये भरायचे आहेत. हा जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी आपला खाजगी नियमित पुनर्परीक्षार्थी म्हणून प्रविष्ट झालेला आहे. त्या विद्यार्थ्यांचे गुण भरत असताना आपल्याला परिशिष्ट क्रमांक 201 प्रमाणे कार्यवाही करायची. प्रथमतः आपल्या माध्यमिक शाळेचं नाव आणि पत्ता पूर्ण लिहून घ्यायचा आहे त्या ठिकाणी. नंतर मंडळाचा सांकेतिक जो क्रमांक असेल तो त्या ठिकाणी भरायचा आहे. तर तो उदाहरणार्थ समजा 1105-031 असेल. EODIS क्रमांक जो 272514000203 अशा पद्धतीने असेल तो भरायचा त्या ठिकाणी. विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे. नंतर मंडळाला यापूर्वी त्यांनी परीक्षेत काही सूट मिळालेले असतील श्रेणी विषयांसह, पूर्वी आपण तो एक्झामटेड म्हणून त्या ठिकाणी लिहायचं. तसंच आपल्याला या ठिकाणी ज्या सूट मिळाल्या असेल त्या विषयाचं तिथे नाव आपल्याला लिहायचं आहे, श्रेणी विषय असं नाव लिहायचं आहे. सूट मिळालेल्या मंडळातील परीक्षेचा तपशील लिहिताना परीक्षेचा महिना कोणता होता, म्हणजे मागच्या वर्षी होता की 2017 होता की 18 होता, परीक्षेचे वर्ष त्या ठिकाणी लिहायचं. बैठक क्रमांक लिहायचा आहे. ऑक्टोबर आणि मार्च असा त्या परीक्षेचा महिन्याचा त्या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. प्रविष्ट होणारे विषय श्रेणी विषय असं म्हणजे त्याला कोणते विषय घ्यायचे आहेत त्या ठिकाणी नोंद करायचे. प्रविष्ट विषयांसाठी मंडळाचा मार्गदर्शक सूचनाप्रमाणे आयोजित अंतिम तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक ऐवजी विशेष लेखन कार्य त्यांनी केलेलं असेल किंवा अंतर्गत मूल्यमापन यामध्ये काही प्राप्त त्याला गुण 20 पैकी झालेले असतील ते या ठिकाणी त्याचे नोंद करायचे. यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या शेवटच्या इयत्तेचा तपशील म्हणजे 5वी किंवा 7वी किंवा 8वी किंवा 9वी या इयत्तेमध्ये यापूर्वी उत्तीर्ण झालेली त्याची अंतिम परीक्षा, म्हणजे जरी तो खाजगी असला पण तो 7वीत उत्तीर्ण झालेला असेल तर 7वीचे मग त्यासाठी त्याला यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या अंतिम इयत्तेचा महिना आणि वर्ष लिहायचं आहे. अंतिम परीक्षेतील एकूण गुणांची टक्केवारी त्या ठिकाणी लिहायची 12 नंबरच्या कॉलममध्ये रकान्यामध्ये. आणि मग त्याचं इकडे आपल्याला साधारणपणे
ह्या प्रविष्ट होणारे विषय श्रेणी विषयासह जे काही 80 पैकी गुण त्याला मागचे असतील आणि यातले मिळणारे 20 गुण असे 100 गुण देऊन त्याला उत्तीर्ण करता येतील. यानंतर पाहत आहोत तो परिशिष्ट नंबर 2. विद्यार्थ्यांनी हा तपशील या ठिकाणी दिलेला आहे. सर्व विषय श्रेणी विषयांसाठी प्रविष्ट होणाऱ्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी आहे आणि त्याला सर्व विषयांसाठी किंवा श्रेणी विषय घेऊन सुद्धा प्रविष्ट व्हायचं आहे. अशा वेळेस नेहमीप्रमाणे शाळेचं नाव, संकेतिक क्रमांक, त्यानंतर UDIS नंबर, विद्यार्थ्याचं नाव, बैठक क्रमांक, प्रविष्ट होणारे विषय त्याचे श्रेणीसह त्या ठिकाणी लिहायचे. 10वीच्या वर्षभरातील त्याचं लेखी मूल्यमापन जे असेल, मग ते सराव चाचणी असतील, स्वाध्याय असेल, गृहकार्य असेल, प्रकल्प यापैकी एक किंवा अधिक बाबींच्या आधारे केलेल्या मूल्यमापनास मग ते 40 किंवा 80 पैकी मंडळाच्या मार्गदर्शन सूचनाप्रमाणे प्रात्यक्षिकाऐवजी त्यांनी काही लेखन कार्य केलं असेल, उदाहरणार्थ विज्ञानामध्ये त्याला करावं लागतं हे, त्याच्या अंतर्गत मूल्यमापन यामध्ये जे काही 20 पैकी गुण प्राप्त होणार आहेत ते, हे 20 पैकी प्राप्त होणारे गुण एकतर 20 असतील किंवा 10+10 अशा स्वरूपाचे असतील. म्हणून आपण 5 क्रमांकामध्ये 10 घेतलेले आहेत आणि 6 मध्ये 10 घेतलेले आहेत. पण जर ते एकत्रितच 20 असतील तर 5 मध्ये आपण तिथे फक्त 20 घेणार आहे, मग 6 मध्ये काहीच येणार नाही. नंतर शेवटचा पुढचा कॉलम आहे, यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या शेवटच्या इयत्तेचा तपशील, म्हणजे 5वी ते 7वी 8वी काय असेल तो, त्याला उत्तीर्ण झालेली अंतिम इयत्ता, यापूर्वी उत्तीर्ण झालेले इयत्तेचा महिना आणि वर्ष आणि अंतिम परीक्षेतील एकूण गुणांची टक्केवारी. हे झाल्यानंतर संबंधित विषय शिक्षक, म्हणजे त्याला ज्या ज्या विषयाची, समजा 4 विषयाची परीक्षा दिली असेल तर 4 विषयांच्या त्या ठिकाणी शिक्षकांचं नाव त्या ठिकाणी येणार आहे आणि त्याच्यावरती मुख्याध्यापकाची स्वाक्षरी सुद्धा येणार आहे. पुढचा जो आहे तो म्हणजे विषयनिहाय गुणतक्ता खाजगी विद्यार्थ्यांसाठी. यानंतर विषयनिहाय गुणतक्ता खाजगी विद्यार्थ्यांसाठी, फक्त खाजगी विद्यार्थ्यांसाठी परिशिष्ट क्रमांक 3.01. नेहमीप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी परिशिष्ट भरताना शाळेचं नाव, पत्ता, मंडळाचा सांकेतिक क्रमांक जो असेल तो, UDIS क्रमांक आपल्या शाळेचा, विषय यामध्ये प्रथम भाषा त्याची जी असेल ती, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, विषय कोड म्हणजे हा तक्ता 3.01 हा जो तक्ता आहे, हा तक्ता आपल्याला तिन्ही भाषांना लागू पडणार आहे. त्यामुळे 3 भाषांसाठी वेगवेगळा भरायचा, आपल्याला एकत्रित भरता येणार नाही. तिथे देताना आपण प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा एकत्रित एकसारखा असल्यामुळे आपण फक्त दिलेला आहे. विषय शिक्षकाचं नाव, एक विषय शिक्षक असेल तर 1, 2 असतील तर 2, कारण या ठिकाणी तुकडी असा प्रकार नाही. त्या शाळेतला फक्त शिक्षक, 2 शिक्षक लिहायचे नसतील तर कोणताही एक ज्येष्ठ शिक्षक लिहिला तरी चालेल. बैठक क्रमांक, विद्यार्थ्यांचे नाव, संपर्क केंद्रामार्फत आयोजित सराव चाचण्या ज्या केलेल्या असतील त्या, किंवा स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एक किंवा अधिक बाबीसाठी किंवा फक्त एकच, त्याचे 80 गुण आणि अंतिम तोंडी परीक्षा 20 गुण. असा रकाना क्रमांक 6 मध्ये 4+5 म्हणजे 100 गुण आणि त्या विद्यार्थ्याला प्राप्त झालेले ते एकूण गुण. पुढच्या 7, 8, 9 मध्ये यापूर्वी उत्तीर्ण झालेले अंतिम इयत्ता, यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या अंतिम इयत्तेचा महिना व वर्ष आणि अंतिम परीक्षेतील एकूण गुणांची टक्केवारी. यानंतर दुसरं परिशिष्ट आहे 3.2, विषयनिहाय गुणतक्ता खाजगी विद्यार्थ्यांसाठी, भाषा विषय, संयुक्त भाषा विषय. आत्ता आपण पाहिले ते फक्त 100 मार्काची भाषा विषय होता, आता मात्र इथे संयुक्त भाषा आहे. 3.1 प्रमाणे इतर सर्व माहिती भरायची आहे. फक्त रकाना क्रमांक 4 मध्ये ही संयुक्त भाषा असल्यामुळं, 2 भाषा एकत्र असल्यामुळं 4 मध्ये आपल्याला 40+40 आणि तसंच तोंडी परीक्षेमध्ये 5 मध्ये सुद्धा 10+10, ह्या 4 आणि 5 ची बेरीज एकूण 100 पैकी 6 रकान्यामध्ये भरायची आहे. त्यानंतर परिशिष्ट क्रमांक 3.3,
नेहमीप्रमाणे शाळेची माहिती, बैठक क्रमांक, विद्यार्थ्याचे नाव. हा 3.3 जो परिशिष्ट आहे हा गणित विषयासाठी आहे, म्हणून गणित भाग 1 साठी 50, गणित भाग 2 साठी 50, एकूण 100 गुण. विषयाचा कोड इथं ऑलरेडी प्रिंट केलेला आहे 71. प्रकरण क्रमांक 4 मध्ये भाग गणित 1 साठी आणि भाग गणित 2 साठी वेगवेगळे 40 गुण. अंतर्गत मूल्यमापनासाठी सुद्धा भाग गणित 1 आणि भाग गणित 2 10 एकूण 20. प्रकरण क्रमांक 6 मध्ये 40 अधिक 40 अधिक 20 बरोबर 100. आणि खाजगी विद्यार्थ्यांच्या बाबतीत यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या शेवटच्या वर्गाचा तपशील प्रकरण क्रमांक 7 आणि 8 मध्ये द्यायचा आहे. परिशिष्ट क्रमांक 3.04 हे जे आहे ते विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासाठी आहे. इतर परिशिष्ट भरताना आपण जसं शाळेचं नाव, युडायस, मंडळाचा सांकेत क्रमांक भरत होतो त्याप्रमाणे ते भरायचं आहे. बैठक क्रमांक, विद्यार्थ्याचं नाव. भाग 1 विज्ञान भाग 1 40 गुण, विज्ञान भाग 2 40 गुण. प्रकरण क्रमांक 4. प्रकरण क्रमांक 5 मध्ये विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे जे काही विशेष लेखन कार्य करून घेतलेलं आहे त्याचे मार्क भरायचेत. एक मुद्दा म्हणून मी या ठिकाणी फक्त मुद्दा मांडतो, तो म्हणजे असा की आपल्याला काही शंका जर आली असेल की या ठिकाणी आम्ही भाग 1 भाग 2 हे प्रॅक्टिकलचं सुद्धा भाग 1 किंवा विशेष लेखन कार्याचं भाग 1 आणि भाग 2 असं का भरायचं, तर मंडळाचं जे ब्रॉड शिस्ट आपल्याकडं परीक्षा झाल्यानंतर अंतिम निकालपत्र येतं त्याच्यामध्ये अशा प्रकारची तरतूद असते. त्यामुळं या ठिकाणी कुठलाही भाग ओमेट किंवा ओघळू नये, जसं सांगितलंय तसंच भरायचं आहे. कारण त्या ठिकाणी जर एखाद्या रकान्यातले मार्क नसतील तर त्या विद्यार्थ्याचा त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. म्हणून कुठलाही भाग न गाळता सर्व भाग भरायचेत. एकूण गुण रकाना क्रमांक 4 अधिक 5 6 मध्ये भरायचे आहेत. 7 8 मध्ये त्या विद्यार्थ्याची पूर्वीची इयत्ता जी असेल उत्तीर्ण